हे सरकार भाजपचं आणि महायुतीचं सरकार आहे। पोलीस प्रशासन हे आज सत्तेत जे लोक आहेत त्यांचं ऐकतात। पालकमंत्री आदरणीय अजितदादा आहेत। आता याच्यामध्ये जो विरोधात असणारा आमदार हा पोलिसांवर दबाव कसा टाकेल? संदीप भैया क्षीरसागर मगाशी येऊन तुमच्यासमोर ते बोललेले आहेत। त्यांचं आणि आमचं आणि आमच्या सगळ्या पार्टीचं हेच मत आहे, जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर तुम्ही कारवाई करा। पोलीस प्रशासन तुमच्याकडे आहे, जे सीसीटीव्ही तुम्हाला मिळतात, जे काय साधनं तुमच्याकडे आहेत, खोलात जावा। पण एखाद्या महिलेवर मुलीवर जर तिथं अत्याचार झाला असेल तर त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। फक्त आमच्या सगळ्यांचं अजून एक म्हणणं आहे की याच्यात राजकारण कुणी आणू नये। याच्यामध्ये आता तुम्ही चौकशी करत आहात, लवकरात लवकर चौकशीचा अहवाल तो पुढे आणा आणि जे खरं ते लोकांसमोर यावं असं आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे। संदीप भैयाचं सुद्धा हेच मत आहे। आता बीडचं राजकारण थोडंसं वेगळं असतं। एखाद्या महिलेवर अत्याचार झाला असेल, अन्याय झाला असेल, एखाद्याचा मर्डर झाला असेल तर दुर्दैव असं तिथे असणारे काही नेते जे आज सत्तेत आहेत ते फक्त राजकारणच त्या विषयाचं करायचं हे मनामध्ये हेतू घेऊन जर पुढे जात असतील त्याला आपण काय करणार? त्यामुळे संदीप भैयाचं, आमचं आणि पक्षाचं आणि तमाम महाराष्ट्राचं म्हणणं आहे, एखाद्या महिलेवर मुलीवर जर अत्याचार झाला असेल तर तिला न्याय मिळालाच पाहिजे। पण या बाबतीत कुणी फक्त राजकारण जर करत असेल तर ते सुद्धा आम्ही खपवून घेणार नाही।